या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ज्योतिबा विकास प्राधिकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी 259 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला. या प्राधिकरणासाठी ज्योतिबाच्या ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी सहमती दर्शवली नव्हती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामस्थ आणि प्रशासन यांची बैठक झाली. त्यात ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेऊन ग्रामस्थांचं एक शिष्टमंडळ या प्राधिकरणामध्ये समाविष्ट करून घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ प्राधिकरणावरील चर्चेसाठी तयार झाले. ज्योतिबा विकास प्राधिकरणासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयानंतर पहिल्या टप्प्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला. या प्राधिकरणासाठी ग्रामस्थांना विश्वासात न घेता आराखडा तयार केल्यानं ज्योतिबा ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. ज्योतिबा ग्रामस्थांशी समन्वय साधण्यासाठी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान प्राधिकरणाचा पहिला टप्पा कसा असणार, या टप्प्यामध्ये कोणकोणती विकास कामं केली जाणार याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. यामध्ये ज्योतिबा मंदिर आणि परिसर संवर्धनासाठी 55 कोटी रुपये, यमाई मंदिर आणि परिसर संवर्धनासाठी 25 कोटी रुपये अशा पहिल्या टप्प्यातील 13 कामांसाठी एकूण 259 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. ग्रामस्थांना विचारात घेऊन प्राधिकरण करावं अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली. ग्रामस्थांवर कसल्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही. प्राधिकरणाचा मुख्य आराखडा तयार करत असताना ग्रामस्थांचं 5 जणांचं मंडळ यामध्ये समाविष्ट करून घेऊ असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पन्हाळ शाहूवडेचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. आता सुंदर ज्योतिबा विकास आराखड्याचा आलेला जो अनुभव आहे, कटू अनुभव, या कटू अनुभवानंतर आमच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये एक प्रकारची एक धास्ती आणि भीती होती की ग्रामस्थांना विचारात न घेता केली गेलेली विकास कामं कशा पद्धतीने वायफळ गेली, हे असं होऊ नये ही पहिल्यांदा ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी महोदयांना काय केलं की त्यांचं आम्ही सादरीकरण केलं आणि सांगितलं की यामध्ये ग्रामस्थांचा रोल महत्त्वाचा आहे. जी कामं ज्या ठिकाणी झाली पाहिजेत ती होण्यासाठी ग्रामस्थांच्या सूचनांचा काय करावा, विचार गांभीर्यानं करावा, ही मागणी आमची ग्रामस्थांची होती. आमचा विकासाला कोणत्याही ग्रामस्थांचा विरोध नाही, कारण ज्योतिबा डोंगरवरचा जो ग्रामस्थ आणि पुजारी वर्ग जो आहे नेहमीच प्रशासनाला सकारात्मक भूमिकेनं सहकार्य करणारा असा ग्रामस्थ आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच पद्धतीची भूमिका घेतली. आज प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या ज्या काही भावना होत्या त्या भावना ऐकून घेतल्या. आमच्या सूचनांचं, विचारांचं स्वागत करतो आणि त्यामध्ये 5 प्रतिनिधी घेतो आणि त्या प्रतिनिधीशी चर्चा करून या ठिकाणचा विकासात्मक धोरण आहे, आराखडा आहे, हा राबवतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि यानंतर परत एकदा आमचं म्हणजे ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यामध्ये काय होईल की एक परत एकदा प्रत्येक विषयानुसार सांगोपांग चर्चा होऊन ह्या विकास आराखड्याला सुरुवात होईल. ज्योतिबा विकास आराखड्याचा पहिला टप्पा शासनाने 28 मे 2025च्या शासन निर्णयानुसार 259.59 कोटीचा मंजूर केलेला आहे. त्या आराखड्यामध्ये काय काय बाबी आहेत त्या सर्व ग्रामस्थांना सांगण्यासाठी आजची आम्ही बैठक ठेवलेली होती. आराखड्यामध्ये या मुख्यत्वे 13 बाबी ज्या आहेत, जे भाविकांना सुविधा देणं, मंदिराचं संवर्धन करणं, या अनुषंगाने ज्या बाबी घेतलेल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन ग्रामस्थांसमोर झालं. ग्रामस्थांची काही शंका होत्या, काही प्रश्न होते, त्याचं निरसन प्रशासन म्हणून आम्ही खासदार महोदय बैठकीला उपस्थित होते. आम्ही सर्वांनी शंकांचं निरसनही केलं आणि ही बैठक झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी पॉझिटिव्ह त्यांचा सपोर्टही आम्हाला दर्शवला आणि अशी विनंती केली की हे सर्व प्रेझेंटेशनचा अभ्यास करून त्यांच्या काही सूचना असतील तर ते सूचना तयार करतील. त्यासोबत त्यांचे काही 5 प्रतिनिधी असतील त्यांचीही यादी ते आम्हाला देतील की जे नंतर पूर्ण आराखड्याची अंमलबजावणी होत असताना प्रशासनाच्या संपर्कात राहतील, त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना त्यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचतील. तर आजची मीटिंग आहे ती खूप चांगली पॉझिटिव्ह सकारात्मक बैठक झालेली आहे आणि ग्रामस्थांच्या विनंतीनुसार एकदा त्यांचा प्रेझेंटेशनचा अभ्यास झाल्यानंतर परत एकदा सर्व ग्रामस्थांसोबत आम्ही बसणार आहे आणि त्यांच्या ज्या पॉझिटिव्ह सूचना आराखडा राबवताना घेता येतील
त्या आणि त्यांच्या प्रतिनिधींची यादी घेऊन पुढची जी अंमलबजावणी आहे ती सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांनी विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे. प्राधिकरणाची माहिती सन्माननीय कलेक्टर साहेबांनी CO साहेबांनी सर्व ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांच्या मनामध्ये काही भीती होती, काही शंका होत्या. पुढं कशा पद्धतीनं ॲक्विजिशन होणार आहे, काय नेमकं शासन याच्यामध्ये करतं आहे, येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी. राज्य आणि देशामध्ये ज्योतिबाचा लौकिक आहे आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या भाविकांची सोय आणि असणाऱ्या इथं राहणाऱ्या ग्रामस्थांना त्याला कुठं अडचणीला सामोरे जाता लागू नये याची समन्वयानं या ठिकाणी काम व्हावं अशी ग्रामस्थांची इच्छा होती. खरं तर सर्व गावानं अतिशय कौतुक केलं की 259 कोटी रुपयाचा इतका भरीव निधी पहिल्यांदाच आराखड्याच्या निमित्तानं ज्योतिबाच्या संपूर्ण विकासासाठी या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात येतो आहे. शेवटी गाव विकसित होणं, गावाचा पंचकृषीचा विकास होणं आणि त्यामध्ये येणाऱ्या भाविकांची सोय होणं, पर्यायानं इथं येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून रेव्हेन्यू जनरेशन या ठिकाणी ह्या सर्व ग्रामस्थांचं त्या ठिकाणी होत असतं. जितकं रेव्हेन्यू जनरेशन त्या लोकांना महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षाही जास्त कुठंही धार्मिकतेला तडा जाता कामा नाही, भावनिकतेला तडा जाता कामा नाही याचीही खबरदारी शासनाच्या वतीनं घेणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळं कलेक्टर साहेब आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थानमध्ये या ठिकाणी स्वतः साहेब अध्यक्ष आहेत. देवस्थान समितीचं एक इथं जे कामकाज आहे ते स्वतः पाहतात. मी असेन, सन्मान्य आमदार साहेब असतील, आम्ही दोघंही पॉझिटिव्हली हा परिसर कशा पद्धतीनं डेव्हलप करता येईल याच्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही निश्चितपणे ही खबरदारी घेऊ की ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच इथं राहणाऱ्या लोकांच्या विचारानंच खऱ्या अर्थानं शाश्वत विकास या परिसराचा करता येईल.